रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. कष्टाला पर्याय नाही आणि संघर्ष हे माझं आयुष्यच आहे. आयुष्यात संघर्ष करत 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 इथपर्यंत आहोत. तुमच्या सगळ्याची कृपादृष्टी खूप मोठी आहे. अशीच कृपादृष्टी ठेवा, कारण की मला गरज आहे आशीर्वादाची, कृपादृष्टीची. आजचा जो फ्लॅट दाखवतो आहे, खरं तर तो फ्लॅट आहे दोस्ती इम्प्रिया मानपाड्याला फ्लॅट आहे. फ्लॅट खूप मोठा, खूप चांगला आणि खूप प्रशस्त आहे, कारण त्या फ्लॅटच्याच बाल्कनीमध्ये मी आहे आणि ह्याची एवढी मोठी बाल्कनी तुम्हाला मिळते. आणि बाल्कनीतनं जर बाहेर बघितलं तर मग मात्र इंटरनल जे कॉम्प्लेक्सचं गार्डन आहे ते गार्डन दिसतं, मेट्रोचं जंक्शन दिसतं आणि हा ढोकळे कोलशेत रोडचा परिसर तुम्हाला तुमच्या घरामधनं किंवा तुमच्या बाल्कनीमधनं वाकरे क्लीन दिसतोय. 1180 कार्पेट, 2 कार पार्किंग सहित असणारा हा 3 BHKचा फ्लॅट आहे. आणि फ्लॅट जर तुम्ही बघितला तर तसं बघितलं तर फ्लॅटमध्ये पेंटिंगची नक्कीच गरज आहे. बाकी फ्लॅट खूप प्रशस्त मोठा आहे, कारण की 10 वर्ष जुनी बिल्डिंग असल्यामुळे कार्पेटचा जो प्रश्न आहे तो खूप चांगला मिळतो, कारण की त्यावेळेचे घरं बनण्याची पद्धत, त्यावेळेची लोडिंग आणि आजची लोडिंगमध्ये फरक नक्की असणार आहे. हा जो फ्लॅट आहे हा 3 BHKचा फ्लॅट ज्यावेळेला आपण बाहेर जाणार आहोत त्यावेळेला नॉर्थ वेस्ट फेसिंगचा फ्लॅट आहे. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी हा फ्लॅट घेतला होता, आता त्यांना तो विकायचा आहे. विकून त्यांना अजून मोठं घर घ्यायचं आहे. छोटं घर त्यांना नको आहे, त्याच्यामुळे त्यांना आता मोठं घर घ्यायचं आहे. जर तुम्ही फ्लॅटच्या बाहेर आलो आपण तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला एक अशी लॉबी, मोठी लॉबी मिळते. समोर एक फ्लॅट आहे, इकडे एक फ्लॅट आहे आणि इकडे टोटल 3 फ्लॅट तुम्हाला ह्या फ्लोअरवरती मिळतील. लिफ्ट जर बघितलं 1, 2 आणि 3 फ्लॅट 3 लिफ्ट. ह्या मालकांनी तसं बघितलं तर सगळं सेफ्टी डोअरचं काम, इकडं डेकोरेशनचं काम चांगल्या पद्धतीचं नक्की करून ठेवलेलं आहे. घराच्या आतमध्ये आल्यानंतर इथे त्यांनी थोडं डेकोरेशन टाईप सगळं व्यवस्थित केलेलं आहे. इथून इथपर्यंत जरी आला तर एवढी मोठी जागा तुम्हाला उपलब्ध मिळते, पण ही सगळी जागा यांनी डेकोरेशनसाठीच वापरलेली असणार आहे, म्हणजे वापरलेली आहे. जर आपण आतमध्ये आलो तर तुम्ही बघू शकता हा तुमचा हॉल होतो. हॉलची साईज बाकी जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल की खरोखर 1180 कार्पेटचं घर चांगलं मोठं नक्की आहे. घरात आल्यानंतर तुम्ही ह्या साईड इथपर्यंत जर आलात, इथपर्यंत तुमचं तसं जर बघितलं तर तुमचं डायनिंगचा सेट ह्या साईडला व्यवस्थित लावलेला असणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता जवळजवळ 6 लोक डायनिंग सेट इकडे बसू शकतात. त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इकडे आल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे असं मस्त आणि चांगला हॉल मिळतोय तुम्हाला. ह्या हॉलच्या ह्या साईडला खूप मोठा असा सोफा त्यांनी ऑलरेडी ठेवलेला आहे. ह्या सोफ्याच्या साईडला जरी बघितलं तर खूप मोठी जागा तुम्हाला मिळते. आणि समोर जर बघितलं तर मग मात्र त्यांनी तर TV युनिट ऑलरेडी अशा पद्धतीनं सेट केलेला आहे, ज्याला मार्बल वगैरे पाठीमागं लावून तो TV युनिट ह्या साईडला सेट केलेला असणार आहे. आणि इकडे जर आला तर परत एक सिटिंग बाल्कनी तुम्हाला मिळू शकते. आणि ह्या सिटिंग बाल्कनीतनं जरी बघितलं तर ही पण तुम्हाला मोठी आहे. इकडे त्यांनी स्टोरेज टाईप जागा, म्हणजे यांच्याकडे डॉग आहेत त्याच्यामुळे त्यांनी डॉगचं खाणं पिणं सगळं ह्या साईडला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं ठेवलेलं आहे. समोरून जर बघितलं तर तसं हे सगळं तुम्हाला इंटरनल जे कॉम्प्लेक्स आहे दोस्ती इम्पेरिया हे सगळं दिसतं. खाली बघितलं तर त्याची गार्डन, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम या सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. घरातनं मात्र मेट्रो क्लिअरली दिसते. फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर ग्राउंड प्लस तशी जवळजवळ 25-28 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि आपला फ्लॅट पण जर बघितला तर खरोखर 28व्या माळ्यावरतीच आहे, म्हणजे टॉप फ्लोअरलाच आहे. आम्ही सगळं वरती चेक केलं, फॉल सिलिंग वगैरे सगळीकडे फॉल सिलिंग केलेलं आहे. कुठेच काही प्रॉब्लेम नक्की नाही. दोस्ती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घरं बघितली तर खरंच चांगले बनवतात. आणि तुमच्या हॉलच्या डायनिंगच्याच जर ह्या साईडला तुम्ही आलात तर इथे मात्र खूप मोठी अशी तुम्हाला बाल्कनी आहे. यांनी ह्या अशा पद्धतीनं डेकोरेट केलेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला जरी बघितलं तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं असं व्यवस्थित सगळं सजून ठेवलेलं तुम्हाला इकडे मिळणार आहे. त्याच्यानंतर जर आपण जस्ट ह्याच्या अपोजिटला जर गेलो तर ह्याच्या अपोजिटला जर तुम्ही आलात तर यांनी इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची काच लावलेली ट्रान्सपरंट. इथे आल्यानंतर तुम्हाला हे किचन मिळतं. किचनच्या आपण ह्या साईडला आल्यानंतर मात्र इथनं खूप हवा येते ह्या किचनमध्ये, कारण ही खिडकी ओपन ठेवल्यामुळे खूप हवा मात्र तुम्हाला इथं ह्या घरात नक्की जाणवते. नंतर जर पुढे आपण आलो त्यांनी किचनच्याच साईडला खूप असं माताजींची मूर्ती इथे प्रस्थापित केलेलं, थोडक्यात त्यांचं मंदिर त्यांनी इकडे ठेवलेलं असणार आहे. ह्या मंदिराला स्टोरेज वगैरे पण सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी ह्या साईडला व्यवस्थित तयार केलेलं आहे.
म्हणजे यास ही एक जागा, जी जागा आहे पण ते सगळीकडे स्टोरेज टाईप तुम्हाला जागा दिलेली आहे. मंदिर खूप चांगल्या पद्धतीचं इकडे सजवलेलं आहे. इकडे त्यांनी फ्रीज लावले. इकडे तुम्ही बघू शकता चिमणी, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचे सेट आहेत. इकडे एवढं मोठं किचन तुम्हाला मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं मिळतं. अधिक त्यांनी इकडे पण स्टोरेजसाठी मिक्सर वगैरे ते सगळे यूज करण्यासाठी इकडं पण व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं बनवलेलं असणार आहे. अशा पद्धतीचा खरं हा पोर्शन मी तुम्हाला दाखवला आहे किचनचा आणि हॉलचा किंवा बाल्कनीचा किंवा डायनिंगचा. आणि नंतर जर तुम्ही पुढे बघितलं तर पुढं आल्यानंतर तुम्हाला इकडे असा मोठा पॅसेज तुम्हाला इथे मिळतो. इथे त्यांनी हात धुण्यासाठी एक जागा आहे. अधिक इकडे जर आपण आलो तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगलं तुम्हाला इकडे खरं मिळणार आहे. आणि ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर स्पेशल वॉशिंग मशीनसाठी किंवा कपडे सुकवण्यासाठी सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं इकडे पण जागा तुम्हाला उपलब्ध असणार आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम बाथरूम. याची साईज पण जरी बघितली त्याची साईज पण मोठी नक्की आणि चांगली पण आहे. पुढं आल्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली इकडे कॉमन बेडरूम आहे. हे कॉमन बेडरूम जरी बघितलं तर एवढं मोठं कपाट लावून सुद्धा, एवढा मोठा बेड लावून सुद्धा, परत ह्या साईडला 2-3 फूट जागा आहे, इकडे 2-2.5 फूट जागा आहे. आणि इथे तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत खिडकी आहे. इथे त्यांनी सध्या तुळस किंवा ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. अधिक इथं बसण्यासाठी सुद्धा जागा मुबलक आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की परत ह्या साईडला जर आलं तर 5 फूट जागा आहे. तुमचा स्टडी टेबल लावून, ड्रेसिंग टेबल, ह्या सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने इकडं पण सेट होतात. वरती फॉल सिलिंगचं काम आहे. AC डायकिंगचे लागलेले असणार आहे. याच्यामध्ये मुव्हेबल जे आहे ते घेऊन जातील. बाकी तसं इथं राहणार आहे. जर आपण आता पुढे आलो तर ह्या साईडला एक बेडरूम आहे, समोर एक बेडरूम आहे. आता मी तुर्तास समोरचं जे सगळ्यात मोठं बेडरूम आहे त्याच्यामध्ये जातो. ह्या बेडरूमला आपण एंट्री केली तर एवढी मोठी जागा तुम्हाला वापरायला मिळते. इथं आल्यानंतर परत त्यांनी शोकेस वगैरे व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं ठेवलेलं असणार आहे. नंतर पुढे आलो आपण तर हे तुमचं खरं बेडरूम इकडनं चालू होतं. ह्या बेडरूमला जरी आला तर तुम्ही बघू शकता 5 फूट जागा तुम्हाला ह्या बेडच्या साईडला आहे. 5 फूट जागा ह्या बेडच्या ह्या साईडला पुढच्या साईडला आहे. आणि 5 फूट जागा तुमची ह्या साईडला पण मिळणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला मात्र एक चांगली सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला एक बाल्कनी पण परत इकडे दिले गेलेले असणार आहे. घरामध्ये खेळती हवा आणि वारं खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि डीमार्ट हे एक लोकेशन चांगल्या जंक्शनवरती असल्यामुळे हे दोस्ती इम्पेरिया तसं बघितलं तर चांगलं नावाजलेलं कॉम्प्लेक्स इथं ठाण्यामध्ये आहे. आणि कारण की घोडबंदर रोड टच हे कॉम्प्लेक्स असल्यामुळे लोकांना ते रोड टच असल्यामुळे चांगलं वाटतं. पाठीमागे गेलं तर वसंत विहार म्हणा किंवा हिरानंदिनी मॅडोज, ह्या त्या सगळ्या गोष्टी एकदम जवळ आहेत. त्याच्यामुळे मग लोकांना इकडे राहायला आवडतं. नंतर राहिला बेडचा ह्या साईडचा जर तुम्ही बघितलं तर यांनी इथे पण चांगली सजावट करून घेतलेली. वरती सगळंचं काम वगैरे पण चांगल्या पद्धतीचं खरं केलेलं असणार आहे. डागडुजीची म्हणजे पेंटिंगची आपल्याला गरज असणार आहे. इकडे TV युनिट अधिक तुम्ही जर बघितलं तर इथं मोठं असं चांगलं कपाट लावलेलं आहे. आणि या साईडला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी इकडनं तुम्हाला हवा चांगल्या पद्धतीची नक्की येते. आणि नंतर जर तुम्ही पुढे आलात तर मग मात्र इथं परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं तुम्हाला ह्या साईडला पण खरं मिळतं. आणि इकडे जर बघितलं तर यांनी स्टोरेज टाईप तुम्हाला जागा, सिलेंडर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या म्हटलं तर इकडे तुम्ही ठेवू शकता. अशा पद्धतीची जागा तुम्हाला याच्यामध्ये पण नक्की मिळते. म्हणजे अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे. खूप सुंदर, खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडेही मिळणार आहे. नंतर जर आपण ह्या बेडरूमच्या जस्ट बाहेर आपण आलो, बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला आपण पुढे जाणार आहोत तर तुम्हाला मी एक शेवटचा जो तिसरा बेडरूम आहे तो खरं दाखवतो. शेवटचा आता आपण हे 2 बेडरूम्स तुमचे बघून झालेले आहेत आणि बाकी सगळ्या गोष्टी मी दाखवल्या. पण आता तुम्हाला एक शेवटचा आणि हाही एक चांगला असणारा बेडरूम तुम्हाला दाखवतो. ह्या बेडरूममध्ये पण प्रचंड अशी हवा आहे. बेड लागलेला आहे. बेड लागल्यानंतर इकडे पण 2-4 फूट जागा उपलब्ध आहे. ह्या साईडला 4 फूट जागा उपलब्ध आहे. ही खिडकी ओपन केल्यानंतर मग मात्र हवेचं प्रमाण खूप आहे. आणि ही येऊरचा जो डोंगर आहे किंवा ॲक्मे ओझोन जे प्रोजेक्ट आहे तिकडनं ह्या साईडला हवाचा प्रेशर जास्त येतो. इथं परत सिटिंगची अरेंजमेंट करून एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या बेडरूममध्ये पण वरती फॉल सिलिंग म्हटलं, ड्रेसिंग टेबल, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इथे पण व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. आणि नंतर तुम्ही जर ह्या साईडला आलात तर इथे 1, 2 आणि 3 असं मस्त आणि चांगल्या पद्धतीचे कपाट पण इथं लागल्या गेलेलं असणार आहे. हे बेड त्यांनी त्यांच्या हिशोबाने खरं बनवलेलं आहे, पण चांगलं बनवलेलं आहे. नंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इकडेही तुम्हाला मोठं आणि चांगलं नक्की मिळणार आहे. आणि नंतर इथे जरी बघितलं तर परत तुम्हाला इथे स्टोरेजसाठी जागा मुबलक उपलब्ध असणार आहे. कारण की इकडे पण ही जागा व्यवस्थित जर केलं तर ही वापरात चांगली मिळू शकते. थोडक्यात 1180 कार्पेटचं घर अशा पद्धतीचं हे दोस्ती इम्पेरियाचं घर आहे. जे म्हणजे हायर फ्लोअर बघतात, ज्यांना
अशा मोठ्या कार्पेटचं घर हवं आहे तर मला असं वाटते त्यांच्यासाठी हा एक पर्याय खूप चांगला आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर ह्याचं जे मेंटेनन्स आहे साधारणतः 9 ते 10,000 रुपयाचं मेंटेनन्स असेल. 2 कार पार्किंग उपलब्ध असणार आहेत. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, किंवा बिल्डिंगमध्ये तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचा जरी प्रस्ताव ठेवला तर आपल्याला इथे लोनही मिळणार आहे, कारण की ही प्रॉपर्टी लीगल आहे, इथे सोसायटी पण झालेली आहे. अशाच पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हा फ्लॅट मी खरं दाखवलेला आहे. मला असं वाटते मी रोज मेहनत करतो आहे, रोज फ्लॅट काढतो आहे, जेणेकरून तुमच्यापर्यंत चांगल्या चांगल्या गोष्टी जात राहाव्यात आणि जास्तीत जास्त लोकांनी आमचे घरं बघावेत, जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं आणि माझा उत्साह कमी होऊन न देता मला अजून जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करावं, जेणेकरून माझी कामाची उमेद तुम्ही जिवंत ठेवली पाहिजे. हीच माझी सगळ्यांकडनं एक माफक अपेक्षा आहे. मी कधीच कोणाला म्हणत नाही की या घर घ्या, माझ्याकडनंच घ्या किंवा काहीतरी करा, मला फोन करा. माझं म्हणणं हे आहे, काम करत तुमच्या पुढं ठेवतो आहे, त्याला वाव देणं, त्याला झोपवणं, त्याला बसवणं, त्याला उठवणं, त्याला समाप्त करणं, हे सगळं तुमच्या सगळ्यांच्याच हातामध्ये आहे. मी माझ्या बुद्धीप्रमाणे, माझ्या कुवतीप्रमाणे मला जेवढं चांगलं करता येईल तो मी प्रयत्न करतो. शब्दशः काय गोष्टी चुकत असतील पदरात घ्या, चुका होत आहेत मला सूचना करा, मी त्याला चांगला करण्याचा अजून प्रयत्न नक्की करत राहील. राहिला प्रश्न किमतीचा, तर किंमत ह्या मालकांनी आपल्याला आत्ता सांगताना 3,20,00,000 रुपये याची किंमत सांगितलेली आहे. 3,20,00,000मध्ये पैसे ते कमी करणार आहेत. माणसं चांगले आहेत. फक्त आपल्याला पसंत पडलं किंवा मग पुढचं पेमेंट शेड्यूल कसं असेल, काय असेल, त्या सगळ्याच गोष्टींचा सगळा विचार केल्यानंतर ते ह्या फ्लॅटमध्ये पैसे कमी करतील. पण त्यासाठी तुम्हाला इथपर्यंत येऊन ते बघितलं किंवा फोनवरती बघून किंवा त्या मोबाईलवरती बघून किंवा यूट्यूबवरती बघून घर आवडलं तर बघायला या, आणि बघून झालं तर नंतर एक ऑफर द्या. ऑफर दिल्यानंतर मालकांशी आपण चर्चा करू. आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की कमी आपण 3,20,मध्ये कमी करणार आहोत. तर मग त्याच्या पुढचा तुमच्या विषयात, तुमच्या विचारावरती सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत. माझं काम मी केलं आहे. बाकी जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. जास्तीत जास्त लोकांनी आमचं यूट्यूब चॅनल बघा. हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.